गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। महापालिकेची रणधुमाळी सुरू होताच सिडको, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, अंबड परिसरातील इच्छुक उमेदवार तसेच माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्जाचे फॉर्म घेण्यासाठी धाव घेतल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। आज सकाळपासूनच सिडको येथील विभागीय कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती। एका विभागीय कार्यालयाअंतर्गत 3 वेगवेगळे प्रभाग नेमण्यात आल्यानं विविध भागातील इच्छुक उमेदवार एकाच ठिकाणी फॉर्म घेण्यासाठी जमा झाले होते। त्यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दृश्य दिसून आले। विशेष म्हणजे फॉर्म विक्रीच्या पहिल्याच दिवशी सिडको विभागातून तब्बल 544 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते। या आकडेवारीवरून यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात। गर्दी लक्षात घेता सिडको विभागीय कार्यालयाच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत होती। तसेच आज सिडको विभागीय कार्यालयात निवडणूक अधिकारी उपस्थित होते। त्यांनी फॉर्म वितरण प्रक्रिया, मार्गदर्शन आणि आवश्यक सूचनांची माहिती उमेदवारांना दिली। एकूणच अनेक वर्षांनंतर होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी काळात प्रचार, उमेदवारी अर्ज भरणे आणि राजकीय समीकरणे यामुळे शहराचे वातावरण अधिकच रंगणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, सिडको।